नमस्कार, आपण पाहता छावा न्यूज, आवाज जनतेचा. प्रतिनिधी लहू शिंदे. आज आपण दैपळ येथे पोहोचलेलो आहोत. आज इथे हजारोवर महिला आहेत फक्त दारूबंदीसाठी. यांचं घराचं काय चाललंय नेमकं? फक्त दारूमुळे आज लहान मुलं दारू पित आहेत, वयस्कर माणसं दारू पित आहेत. यासाठी या महिला खूप अग्रेसर झाल्या आहेत. काय सांगत आहे? नाव सांगा. माझं नाव अंजली ज्योतिबा ढवळे. मी दैपळची निवासी आहे. आमच्या गावामध्ये दारूचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये विक्री चालू आहे आणि याच्यामधून जी तरुण पिढी आहे, जी तरुणाई आहे ती वाया चाललेली आहे. काल परवाचाच एक प्रसंग सांगते की जेव्हा हा दारूबंदीसाठी आम्ही उठाव केला, सगळ्या महिला संघटित होऊन ज्यावेळी ग्रामपंचायतीकडे आलो, एक वयोवृद्ध होते, अगदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते सुद्धा व्यसनाधीन झालेले आहेत. मला म्हटले, अगं पोरे तू हे काय करायला लागली, दारूबंदी होत असती का? मी त्यांना एकच प्रश्न विचारला, सासरे पाटील तुम्ही दारू पिताय? म्हटले हो मी दारू पितोय. मग त्यांचा नातू तिथे अभ्यास करत होता. म्हणलं तुम्हाला जर ह्या नातवानी जर दारू पिली किंवा प्यावी अशी वाटते का? तर डोळ्यात पाणी आणून ते म्हटले की नाही ग, बरोबर आहे, माझ्या नातवाने दारू पिलेली मला नाही चालणार, मी पिलं माझी पिढी गेली आणि ह्या जी पुढची पिढी आहे याच्यासाठी तुम्ही हे दारूबंदी जे करताय ते खूप चांगलं काम करताय असं म्हणून त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. आणि त्या प्रोत्साहनाचं आज आपण बघताय की एवढा मोठा महिलांचा जमाव आहे या ठिकाणी. या प्रोत्साहातून आम्ही आज 8 दिवस झालं वेगवेगळे निवेदन देतोय, मोर्चा काढतोय, गावामध्ये जनजागृती करतोय, महिलांच्या मोठ्या बैठका आयोजित करतोय, त्याचबरोबर महिलांच्या पदयात्रा, रॅली याच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण गाव या ठिकाणी दारूबंदीसाठी जागृत केलेलं आहे. आणि आज त्या संदर्भामध्येच ग्रामसभा या ठिकाणी घेतलेली आहे. आणि आज कुठेतरी अशी आशा वाटते की नक्कीच दारूबंदी झाल्याशिवाय राहणार नाही, महिलांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. कायमची दारूबंदी तर झालीच पाहिजे, पण इथून पुढे जे कोणी राजकीय सत्तेमध्ये येतील किंवा ग्रामपंचायत वरती येतील त्यांनीही इथून पुढे कुठल्याही प्रकारचा परवाना हा दारूला किंवा ज्या ठिकाणी पिढी कुठेतरी भरकटत जाते अशा गोष्टींना त्यांनी देऊ नये. त्याच्यामध्ये लोकसंस्कृतिक कला केंद्र असू देत, बिअर बार असू देत किंवा इतर कुठल्याही घटना असू दे की ज्याच्यामुळे तरुणाईचं तारुण्य हे हिसकावून घेण्यात येईल, अशा घटना इथून पुढे दैपळमध्ये होणार नाहीत याची आज कुठेतरी आम्हाला या ठिकाणी आशा वाटत आहे. आज दारूबंदीसाठी जी आपली ग्रामसभा झाली त्याच्यासाठी शासकीय कर्मचारी किंवा प्रशासकीय अधिकारी कोण होतं का? हो, या ठिकाणी तहसीलदार मॅडम आलेल्या होत्या. त्यांना आपण एक 4 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं होतं ग्रामपंचायतनी की तुम्ही या ग्रामसभेसाठी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहात, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी या. तर त्यांनी ही परवानगी दिली आणि त्या आज या ठिकाणी उपस्थित होत्या. ठीक आहे, काय सांगाल मावशी? काय नाही, दारू बंदी झाली पाहिजे. काय म्हणताय? दारू बंद व्हायला पाहिजे ना? दारू बंद व्हायला पाहिजे, कारण माझ्या बी भावाचा परपंच पूर्ण उद्ध्वस्त झाला. कशामुळे? कारण दारूसाठी 2 मुलं आहे, ती लय दारू पितोय, ती 2 मुलं आहे ती, आणि बायको त्याची मुलगा आणि मुलगी घेऊन गेली, तू स्वतः एकटा इथं उसावर जातोय, फुल दारू पितो. पहा, फक्त हे सांगायला लागल्यात ताई तर त्यांच्या भावना बघा, त्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागलंय की दारूमुळे माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त झालाय. तर त्या ज्यांच्या घरावर हे संकट आहे त्यांना काय वाटत? माझा नवरा पेत नाही, तीर पेत नाही, पण माझा भाऊ जास्त दारू ही बंदच झाली पाहिजे. त्यांनी फाशी घेतली, त्यांची बायको माहेरी गेली आणि लॉकडाऊन मध्ये त्यांची दारू बंद झाली, त्याच्यामुळे त्यांनी टेन्शन मध्ये फाशी घेतली दारूच्या पायात. एक माझा दिराचा संसार उद्ध्वस्त झाला. आता आमच्या सासूबाईला, आमच्या सासऱ्यांना वाटतंय की ही गोष्ट पहिली झाली असती तर माझा एक लेक वाचला असता किंवा माझा मुलगा, अगर माझी सून राहिली असती तर नातरुंड मला बघायला. मुलं किती? मुलगा नव्हता, त्यांना 6 महिनेच लग्न झालं त्यांचं, आणि त्यांनी शेतात कामाला जातो म्हणून गेले सांगून आणि फाशी घेतली फक्त दारूसाठी. माझा नवरा पित नाही, माझा सासरा पित नाही, मी फक्त माझा दिराचा संसार उद्ध्वस्त झाला असं कुणाचं होऊ नये म्हणून आले. आणि ह्याच्या पहिले पण मी नोटीस दिली होती ग्रामपंचायत मध्ये, पण त्यांनी आमचे अर्ज फेटाळून लावला आणि नाही नाही. माझा सासरा सगळ्या दारू पिऊन फाशी घेऊन वारला, माझं पोरगा वारला, आमचं त्याच्यात 1 जणांनी कोणीतरी 1 जण. मग हे उद्देश काय येतो? अगर हे राजकारण नका करू, दारू आणि दारू फक्त बंद करा. 14 वर्षाचं साप खाऊन मारलं माझं पोरगा. माझा नवरा दारू पिऊन, माझा सासरा दारू पित होता, माझा दीर दारू पित होता, माझा नवरा दारू पित होता, सगळे 3 जण दारू पित होते. म्हणून माझं पोरगा मी सोयाबीन काढायला नेलं तर माझं पोरग 14 वर्षाचं वारलं. माझं तर लय वाटलं झालंय, ह्या गावाचं वाटलं झालं नाही पण माझं वाटलं झालंय. पण मी अशी बसते, सरपंचाकडे गेले, सगळीकडे गेले, उस्मानाबादला गेले, कुठं पण गेले, पण मला कुणी सगळं न्याय दिला नाही. माझं वाटलं झालंय ना, आता सगळ्यांना काढलंय तर आता काय फायदा आहे? फक्त दारूमुळे. माझा नवरा दारू पित होता, माझा दीर दारू पित होता.
तुमच्या मुलाला काय सोयाबीन काढून येतं? माझ्या मुलाला मी माझा दीर सासरा नवरा येऊन गेला म्हणून माझ्या मुलाला मी सोयाबीन काढायला नेलं. तुम्ही सोयाबीन काढायला तुमच्या पोराला सोबत नेलं. नेलं तर त्याला साप चावला. सगळे दारू पिऊन गावाच्या कडे लोकांना नेते मी. आणि पाऊस चालू होता. माझ्या लेकराला साप चावला. काय तुम्हाला करायचंय सांगायचं का? गाव न्याय देत नाही तर गरीबाला न्याय नाही तर प्रशासन न्याय देत नाही का? नाही देत नाही. न्याय देत नाही. पोलीस यंत्रणा, कलेक्टर, एसपी, डीवायएसपी कुणी देत नाही. काय करावं आम्ही? हो का तुम्हाला सांगते, माझी लेकरं गेलेली होती. आज ग्रामसभा घेण्यात आली. तर काय काय प्रक्रिया पूर्ण झाली आज? आज दारूबंदीमध्ये प्रत्येक महिलेचं मत हे लक्षात घेण्यात आलं. नंतर गावातील काही सर्व महिलांनी लढा उभा केला आहे. तर कुणी असं म्हणू नये की दारूबंदी करण्याचं पाठीमागे किंवा महिलांचा आणि दारू विक्रेत्यांचा काही हे आहे, काय म्हणा त्याला दबाव आहे किंवा काही त्यांची वैयक्तिक काही दुश्मनी नाही, हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. आणि सर्वांना हे मान्य झालेलं आहे की गावातली दारूबंदी ही झालीच पाहिजे. पण आता किती दिवसांनी मतदान होणार आहे आपल्या गावात? 10 दिवसाच्या आत होईल. त्याचं स्वरूप सांगण्यात आले का आपल्याला? हो. कलेक्टर कडून आपल्याला सांगणार आहे ते सुवर्ण रडू नको, शांतपणे उद्या काय नाही. मी सुवर्णा रामेश्वर भातनवडे. माझे वडील आता मी थोरली असून माझे वडील दारूमुळे मला 3 भावंडांना सोडून गेलेले आहेत. तर त्या अवस्थेत माझ्या आईची काय अवस्था होते ते मी पाहते. पण माझ्याच घरात आता ती अवस्था चालू आहे. त्याच्यामुळे त्याचं धैपळ म्हणायचे, त्यानंतर मध्ये भातलावंड्याचं धैपळ म्हणायचे. आणि आता मात्र खूप शोकांतिका वाटते की आमच्या धैपळा बाळवाल्यांचं धैपळ असं म्हटलं जातं. ही आता आमच्या गावाची ओळख झाली की बाळवाल्या आणि सिटीमध्ये नाचणाऱ्या बायका यांचं धैपळ अशात आमची ओळख झालेली आहे. लवकरच ह्या दहीपळचं परत नाव लौकिक व्हावं जे पहिलं होतं ते, कारण दारूमुळे कुणाचाही संसार व्यवस्थित चालत नाही. आणि याच्यामध्ये काय होतंय, तरुण पिढी खूप बरबाद होत चाललेली आहे. आणि ही फक्त दहीपळचीच नाही तर धाराशिव जिल्हा, महाराष्ट्र आणि भारत सगळीकडेच ही चालू आहे. ठीक आहे की यामध्ये प्रशासनाला खूप सारा इन्कम होतो, पण सर्वसामान्य शेतकऱ्याकडून आपण भरपूर सारा टॅक्स वसूल करतात. तरी दारू बंदी झाली पाहिजे. धन्यवाद.